आणि पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती। तर आता सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते या आमदारांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, एकंदरीत सोलापूरमध्येही विधान परिषद निवडणूक आणि त्यातून राष्ट्रवादीमध्येच मतभेद असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय। या उमेदवारीवरून, तिथल्या एकंदर निवडणुकीवरून काय नेमकं घडतंय? आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रवींद्र चव्हाण सोलापूरमध्ये आले असता शरद पवार गटाच्या 3 आमदारांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली, ज्यामध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील या 3 शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश होता। मात्र या 3 आमदारांची नक्की नाराजी काय आहे याबाबत स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुप्रिया सुळे या आमदारांशी चर्चा करतायत। दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकरांनी आपल्या पुत्राला उमेदवारी दिली नाही म्हणून थेट नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती। मोहिते पाटलांवरती जे वसंतराव देशमुखांना महाविकास आघाडीनं सोलापूर विधान परिषदेसाठी पाठिंबा दिलेला आहे। मोहिते पाटलांवरती या सगळ्या प्रचाराची जबाबदारी आहे। मोहिते पाटील स्वतः संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचार करताना पाहायला मिळतात। मात्र या पक्षाच्या आमदारांची नक्की नाराजी काय आहे किंवा रवींद्र चव्हाणांची त्यांनी भेट का घेतली याबाबत स्वतः सुप्रिया सुळे जे आहेत या 3 आमदारांशी चर्चा करतात। सोबतच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत सुद्धा सुप्रिया सुळे यांची चर्चा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाकडून या 3 आमदारांवरती पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाते म्हणून काय कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नक्कीच अशी काही कारवाई केली जाणार आहे का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।